गेल्या 2 महिन्यापासून या ग्रामीण भागामध्ये नांदिवली गाव, खडेगुळुल्ली, त्याचप्रमाणे आशिळे गाव आणि या मनगड पट्ट्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये विभागामध्ये स्मशानभूम्या नव्हत्या, जीर्ण झाल्या होत्या, त्यांची अवस्था अतिशय बिकट होती. गावकरींच्या मागण्याने त्याचप्रमाणे स्थानिकांच्या मागणीनुसार माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आज प्रत्येक ठिकाणी निधी द्यायचं काम केले. त्यातलाच आजचा भाग या आशिळे गावामध्ये सुद्धा 30 लाख रुपयाचा निधी या तरतूद केलेला आहे. इथले स्थानिक नगरसेविका इंद्रा तरे, गणपतीजी आमचे कांबळे हे सातत्याने खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी निधी उपलब्ध करून आज या कामाचं खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. या विभागामध्ये असो, या कल्याण विभागामध्ये असो, ते गेल्या 14-15 वर्षापासून अतिशय बिकट अशी परिस्थिती या कल्याण शहराची, या मतदारसंघाची झालेली आहे. ते पाहता गेल्या काही दिवसापासून माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे सातत्याने प्रत्येक रस्त्यासाठी काँक्रिटीकरण रस्ते असू द्या किंवा शाळेचे किंवा पाण्याच्या टाक्या असू द्या, या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं चालू करण्यात आलेली आहे. या ग्रामीण भागामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून देश स्वतंत्र झाल्यापासून त्या ठिकाणी पाणी नव्हतं, ते सुद्धा युद्ध पातळीवरती काम चालू आहे. तर कल्याण विभागामध्ये आपण बोलताय की अनेक वर्षापासून कामं झाली नाही, मग ते आमदार निष्फळ ठरलं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते स्वतःचं कार्य त्याच्याने कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही, दुसऱ्याच्या नावाने खापर फोडत आहेत आणि खऱ्या अर्थाने स्वतःच्या नाकर्त्याचे दाखले ते इथल्या नागरिकांना देत आहेत. आज या विभागातले नागरिक अतिशय जागृत झाले, त्यांना समजायला लागले. येणाऱ्या काळामध्ये अशा लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिक लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.